महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी अर्थात महारेरा यांच्या आदेशानुसार आळंदी, चाकण आणि भांबोली येथील 42 गटांमधील मालमत्तेचा होणार लिलाव। खेड तहसील कार्यालयात 7 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता लिलाव होणार। निवासी नायब तहसीलदार चेतन मोरे यांची प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती। आळंदी येथील तनिष्क रियालिटीजचा 1 गट, चाकणमधील एक्झर्बिया चाकण डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे 20 गट आणि भांबोली गावच्या हद्दीतील आपलं घर चाकण तळेगाव फेज 1 प्रोजेक्ट पार्टनर मॅपल शेल्टर्स या व्यावसायिक कंपनीच्या 21 गटांमधील मालमत्तेचा समावेश। महारेरा प्रकल्पाअंतर्गत बिल्डर आणि प्लॉटिंग व्यावसायिकांकडून 11,87,18,644 एवढी रक्कम लिलावाअंतर्गत वसूल करण्यात येणार असल्याचेही निवासी नायब तहसीलदार चेतन मोरे यांनी केलं स्पष्ट। बांधलेल्या इमारतीसाठी अंशतः पूर्णत्वाचा दाखला देण्यासाठी 5 लाखाची लाच मागणी करून त्यापैकी 2 लाख रुपयांची लाच स्वीकारताना जुन्नर आंबेगाव विभागाचे उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून रंगेहात पकडले। नारायणगाव येथील पुणे नाशिक महामार्गालगत संयुक्त भागीदारीने बांधलेल्या इमारतीसाठी अंशतः पूर्णत्वाचे प्रमाणपत्र देण्याकरता बांधकाम व्यावसायिकाकडे प्रांत गोविंद शिंदे यांनी 5 लाख रुपयांच्या लाचेची 20 मार्च रोजी केली होती मागणी। बांधकाम व्यावसायिकाने 24 मार्च रोजी अँटी करप्शन ब्युरो पुणे कार्यालयाकडे केली होती तक्रार। तक्रारीनुसार मंचर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात शुक्रवारी दुपारी 3 वाजता एसीबीच्या पथकाने लाच स्वीकारताना रंगेहात पकडले। या प्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद। पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीनंतर आता पुणे जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापती पदाच्या निवडीमध्ये चुरस वाढली। राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असलेल्या पुणे जिल्हा परिषदेत विषय समिती निवडीमध्ये खेड तालुक्यात कोणाला संधी मिळणार? माजी आमदार दिलीप मोहिते ताकद लावणार का? राजकीय चर्चांना उधाण। सत्ताधारी झेडपी सदस्यांकडून मोर्चे बांधणीला वेग। 2 एप्रिल रोजी होणाऱ्या विषय समिती निवडणुकीकडे जिल्ह्याचं लक्ष। पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येथे लवकरच दुचाकी वाहनांसाठी NG ही नवीन मालिका सुरू करण्यात येणार। नव्याने सुरू होणाऱ्या दुचाकी मालिकेतील आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक 3 पट शुल्क भरून हवे असतील अशा 4 चाकी वाहन मालकांनी 1 एप्रिल रोजी सकाळी 11 ते दुपारी 2:30 वाजेपर्यंत विहित नमुन्यात अर्ज करावा। दुचाकी मालिकेतील उर्वरित आकर्षक नोंदणी क्रमांक दुचाकी वाहनांसाठी आरक्षित करण्यासाठी 2 एप्रिल रोजी सकाळी 11 ते दुपारी 2:30 वाजेपर्यंत विहित नमुन्यातील अर्ज सादर करण्यात आले आवाहन। रागाने बघितल्याच्या कारणावरून स्विफ्ट मोटार चालकाने तरुणावर 5 किलो वजनाची गॅसची टाकी फेकली। धमकी देत दगडानेही केली गंभीर दुखापत। या प्रकरणी दक्षिण म्हाळुंगे पोलीस ठाण्यात स्विफ्ट चालकाविरोधात गुन्हा दाखल। नंदू भारत सांगोलकर वय 30 यांची खेड पोलीस ठाण्यात फिर्याद। निगोजी येथील गणपती मंदिराजवळ गल्ली रस्त्यावर 25 मार्च रोजी रात्री 8:30च्या सुमारास घडला प्रकार। अल्पवयीन मुलाने दुचाकीवरून जाणाऱ्या व्यक्तीच्या गळ्यातील सुमारे 4.5 लाख रुपये किमतीची 3.5 तोळ्याची सोन साखळी हिसकावली। म्हाळुंगेहून आंबेठाणकडे जाताना घाटे वस्ती येथे गुरुवार 26 मार्च रोजी दुपारी 3:45च्या सुमारास घडला प्रकार। रुपेश अंबुदास कौटकर वय 38 राहणार काळूस यांची उत्तर म्हाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद। एका विधी संघर्षित बालकाविरोधात गुन्ह्याची नोंद। अहिरे गावच्या ठाकरवाडी येथील आगीमध्ये 5 घरं जळून खाक। शबरी आदिवासी घरकुल योजनेतून आदिवासी ठाकर कुटुंबांना नव्याने घरकुल करण्यात आले मंजूर। ज्या लाभार्थ्यांनी पूर्वी घरकुले बांधली नाहीत त्यांची रद्द झालेली घरकुलं बदलून आदिवासी ठाकर कुटुंबांना देण्यात आली। सोपान बबन केदारी, भोराबाई कृष्णा केदारी, ज्ञानेश्वर बबन केदारी, कृष्णा पांडू केदारी, गीताबाई सावळेराम जाधव या कुटुंबांना घरकुल मंजूर। खेड पंचायत समिती आणि जिल्हा प्रशासनानं तातडीने पावलं उचलली।